माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये आज मी बनवणार आहे पावट्याची भाजी। यासाठी 1 वाटी पावटा घेतलेला आहे। या पावट्याला मी 6 तास भिजत घालून सोलून घेतलेला आहे। 2 बटाटे घेतले आहे, 1 टोमॅटो घेतलेला आहे, 1 इंच अद्रक घेतलेले आहे, लसूण घेतलेले आहे 5-6 पाकळ्या, 2 वांगी घेतलेले आहे, 1 कांदा घेतलेला आहे। त्यासाठी आपल्याला मसाले लागणार आहेत। 2 चम्मच मिरची पावडर आहे, हळद आहे आणि गरम मसाला, जीरा आणि कढीपत्ता आणि चवीनुसार मीठ। चला मग आपण आता भाज्या कट करून घेणार आहोत। आता आपण भाज्या कट करून आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे। चला तर मग पॅन ठेवूया आणि तेल टाकूया। पॅनमध्ये आता आपल्याला 2 चम्मच तेल टाकायचं आहे। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जीरा आणि कढीपत्ता टाकणार आहोत। आपण आता 1 कांदा टाकणार आहोत। याच्यामध्ये आता आपण अद्रक आणि लसूण टाकणार आहोत। आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत। आता आपण याच्यामध्ये बटाटे ॲड करणार आहोत। बटाटे आपल्याला 1 मिनिट झाकून शिजवायचं आहे। आता आपण याच्यामध्ये पावटा टाकणार आहोत सोललेला। याला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। नंतर आपण याच्यामध्ये 2 वांगी कापलेले ते टाकणार आहोत। त्याच्यामध्ये आता आपण मीठ टाकणार आहोत। मिरची पावडर घेतलेली ते टाकणार आहोत। हळद, गरम मसाला सगळे मिक्स करून घेणार आहोत। आता याच्यामध्ये आता आपण 1 ग्लास पाणी ॲड करणार आहोत। आणि आता याला स्लो गॅसवर 10 मिनिटं शिजू द्यायचं आहे। झाकून शिजवायचं आहे। आता आपली भाजी रेडी झालेली आहे खाण्यासाठी। माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद।